दिवस लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या लोक अदालतीमध्ये 10,990 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. बँकेचे थकीत कर्ज कसे भरायचे, घरातील वाद कधी मिटवायचे यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या लोकांना शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात भरलेल्या लोक अदालतीमुळे दिलासा मिळाला. काहींच्या कौटुंबिक वादावर पडदा पडून पती पत्नी एकत्र आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे शनिवारी घेण्यात आलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शहर व जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालती अंतर्गत 10,990 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. दरम्यान विविध खटल्यांमध्ये 81,81,81,360 रुपयांची तडजोड करण्यात आली. लोक अदालतीचे उद्घाटन अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश PS खुणे, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य अॅडव्होकेट मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आणंगे, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक MK ढोबळे आदी उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये 39,110 प्रलंबित प्रकरणे, 51,435 दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण 90,545 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 4,607 प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली. 6,383 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण तडजोडीने निकाली काढण्यात आली. सदर लोक अदालतीच्या पॅनलवर PS खुणे, SV केंद्रे, SN रत्कंठनवार, NK कोठोळे, DD कोळपकर, PB दराडे, AS बिराजदार, DG कंकरे, PP पेठकर, SR सातभाई, RK जंगम, PV चव्हाण या न्यायाधीशांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच पॅनल सदस्य म्हणून लोक अभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ स्नेहल राऊत, SM झुरळे, MB सोनलकर, रेवण पाटील, GB नवले तसेच विधिज्ञ NK वाडेकर, RR बिराजदार, SS मोर्डे, VV कुर्ले यांनी काम पाहिले. सदर लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी, पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त शीतल तेली, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कुलदीप जंगम, DCP विजय कबाडे यांचे सहकार्य लाभले. जिल्हा न्यायालय सोलापूर व विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी, लोक अभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ व कर्मचारी यांनी लोक अदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.